आजची गोष्ट आहे दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. चला तर मग सुरू करूयात. एका जंगलात एका वडाच्या झाडावर 2 माकडं राहायची. एक दिवस एक गवळी दूध, तूप, लोणी यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता. थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून एका वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला. गवळी झोपला आहे आणि बाजूच्या मडक्यात दूध, तूप, लोणी आहे हे त्या झाडावरील 2 माकडांनी पाहिले. ती खाली आली आणि त्यातील एक लोण्याचे मडके त्यांनी पळवले. परंतु त्या मडक्यातील लोणी दोघांनी बरोबर अर्धे अर्धे वाटून घ्यायचे असे ठरवले. पण नंतर वाटप मनासारखं होईना म्हणून दोघात वाद सुरू झाला. म्हणून हे लोणी दुसऱ्या कोणाकडून वाटून घेऊ असे ठरवून ते दोघे लोणी घेऊन एका बोक्याकडे आले. बोक्याला आयतीच संधी चालून आली. बोक्याने त्यांना लोणी अर्धे अर्धे मोजण्यासाठी एक तराजू आणायला सांगितला. तराजू मिळताच बोक्याने लोण्याचे 2 भाग करून तराजूत टाकले. एका पारड्यात लोणी जास्त झाले म्हणून वजन सारखे करतो असे दाखवून त्याने त्या पारड्यातले थोडे लोणी खाऊन टाकले. त्यामुळे दुसऱ्या पारड्यात वजन जास्त झाले. मग त्यातील थोडे लोणी खाल्ले. असे करता करता बोक्याने आलटून पालटून 2ही पारड्यातले लोणी खात खात सर्व लोणी संपवले. माकडांना काहीच लोणी शिल्लक राहिले नाही. आपण दोघं भांडलो त्याचा फायदा बोक्याने घेतला हे माकडाच्या उशिरा लक्षात आले आणि आपल्या मूर्खपणामुळे तिसऱ्यानेच आपला फायदा करून घेतला म्हणून ते डोक्याला हात लावून बसले. तर या गोष्टीचं तात्पर्य काय? दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच अशा नवनवीन गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. थँक्यू.